चला आजचा प्रश्न पहिला काय आहे आपला, महाराष्ट्राचे वर्तमान वनमंत्री कोण आहेत? तर गणेश नाईक हे काय आहेत? महाराष्ट्राचे वर्तमान वनमंत्री आहेत. यानंतरचा दुसरा प्रश्न आहे बघा, भारतीय वन संरक्षण म्हणजेच FSIचे मुख्यालय कुठे आहे? कुठे आहे बरं? तर डेहराडून या ठिकाणी भारतीय वन संरक्षण म्हणजेच FSIचे मुख्यालय आहे. पोलीस भरतीच्या हेतूने IMP असेच प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत. जम्मू काश्मीरमधील हिमस नॅशनल पार्क कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे बरं? तर हिमबिबट्या काय आहे? ऑप्शन क्रमांक 4 हे ह्याचं काय असणार आहे? ॲन्सर असणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे बघा, भारतीय संविधानानुसार वन हा विषय कोणत्या सूचीत येतो? भारतीय संविधानानुसार वन हा विषय कोणत्या सूचीत येतो? तर समवर्ती सूची ह्या सूचीत येतो. यानंतरचा 5वा प्रश्न आहे, डॅश डॅश ही भारतातील वनविज्ञान संशोधनासाठी जबाबदार असलेली सर्वात मोठी सहकारी संस्था आहे. कोणती आहे? तर भारतीय वनविज्ञान संशोधन आणि शिक्षण मंडळ हे जी काय आहे, ही संशोधनासाठी जबाबदार असलेली सर्वात मोठी सहकारी संस्था आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर या जिल्ह्यात आहे. महाराष्ट्रातील कुठे? चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे. हा प्रश्न IMP आहे. भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान म्हणजेच नॅशनल पार्क कोणते? भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते? जिम कार्बेट हे काय आहे? नॅशनल पार्क आहे. म्हणजेच राष्ट्रीय उद्यान म्हणजेच नॅशनल पार्क. भीमाशंकर अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? तर भीमाशंकर अभयारण्य हे शेकरू म्हणजेच त्याला मोठी खार देखील म्हटलं जातं, त्याच्यासाठी प्रसिद्ध आहे. पर्यावरण संरक्षण कायदा भारतात कोणत्या वर्षी लागू करण्यात आला? पर्यावरण संरक्षण कायदा जो आहे ना, तो भारतामध्ये 1986 रोजी लागू करण्यात आलेला आहे. कधी? तर 1986ला. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? याचं तर उत्तर सगळ्यांना माहीतच असणार आहे, कारण आपण जवळपास 4वी-5वीपासून प्रत्येक आपल्याला धड्यामध्ये केलेलं आहे. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर तर कोणते? कळसुबाई. आणि किती आहे त्याची? 1600 लांबी 46. महाराष्ट्रातील नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प कोणत्या 2 जिल्ह्याच्या सीमेवर आहे? नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प तर गोंदिया आणि भंडारा या 2 जिल्ह्यांच्या सीमेवरती आहे. यानंतरचा प्रश्न आहे बघा, माळढोक पक्षी अभयारण्य कुठे आहे? तर कुठे आहे बरं माळढोक पक्षी अभयारण्य? तर माळढोक पक्षी अभयारण्य हे सोलापूर आणि अहमदनगर या ठिकाणी आहे. माळढोक पक्षी अभयारण्य कुठे आहे? सोलापूर. ऑप्शन क्रमांक 1 हे याचं उत्तर असणार आहे. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक जंगले आढळतात? तर गडचिरोली. म्हणूनच तिथे अतिरेकी हलवा पाहायला भेटतो. मेळघाट व्याघ्र प्रकल्प कोणत्या पर्वतरांगेत वसलेला आहे? तर मेळघाट व्याघ्र प्रकल्प जो आहे ना, तो सातपुडा या पर्वतरांगेत वसलेला आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्प कोणत्या पर्वतरांगेत वसलेला आहे? सातपुडा. महाराष्ट्रातील राधानगरी हे अभयारण्य कोणत्या राहण्यासाठी प्रसिद्ध आहे? महाराष्ट्रातील राधानगरी हे जे अभयारण्य आहे बघा, हे कोणत्या राहण्यासाठी प्रसिद्ध आहे? म्हणजे कोणाच्या राहण्यासाठी प्रसिद्ध आहे? तरी गवा
याच्या राहण्यासाठी प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातील कोणते? राधानगरी अभयारण्य कशासाठी? तर गव्यासाठी प्रसिद्ध आहे. IMP आहे, खूप वेळा विचारलेला आहे. रेड डेटा बुक कशाशी संबंधित आहे? धोक्यात आलेल्या प्रजातीसाठी संबंधित आहे. आता ही रेड डेटा बुक असंही विचारलं जातं किंवा इंग्लिशमध्ये देखील विचारलं जातं, तुम्ही चुकायचं नाही आहे. काळी मृदा कोणत्या पिकासाठी उत्तम मानली जाते? जी काळी मृदा म्हणजे काळी माती असते ती कोणत्या पिकासाठी उत्तम मानली जाते? ऑप्शन क्रमांक 3 कापूस या पिकासाठी उत्तम मानलेली जाते. चिपको आंदोलन कशाशी संबंधित आहे? IMP प्रश्न आहे, नोट डाऊन करायचा. चिपको आंदोलन हे वृक्षतोड थांबवण्यासाठी प्रसिद्ध आहे. चिपको आंदोलन. जागतिक व्याघ्र दिन कधी साजरा केला जातो? जागतिक व्याघ्र दिन 29 जुलैला जागतिक व्याघ्र दिन साजरा केला जातो. भारताचे जलपुरुष म्हणजे वॉटरमॅन ऑफ इंडिया म्हणून कोणाला ओळखले जाते? तर डॉक्टर राजेंद्र सिंह यांना भारताचे जलपुरुष म्हणून ओळखले जाते. कोणाला? तर डॉक्टर राजेंद्र सिंह भारताचे जलपुरुष. महाराष्ट्र राज्याची स्थापना पुढीलपैकी कधी झाली? तर कधी झालेली आहे? 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झालेली आहे. 1 मे 1960 काय? महाराष्ट्र राज्याची स्थापना. गिर राष्ट्रीय उद्यान कशासाठी प्रसिद्ध आहे? तर गिर राष्ट्रीय जे उद्यान आहे बघा ते कशासाठी प्रसिद्ध आहे? तर आसियाई सिंह यासाठी गिर राष्ट्रीय उद्यान प्रसिद्ध आहे. आसियाई सिंह. प्रकाश संश्लेषण क्रियेत वनस्पती कोणता वायू बाहेर सोडतात? प्रकाश संश्लेषण क्रियेत वनस्पती ऑक्सिजन हा जो वायू आहे ना तो बाहेर सोडतात. कोयना धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? कोणत्या जिल्ह्यात आहे बरं कोयना धरण? तर कोयना धरण हे सातारा या जिल्ह्यामध्ये आहे. कोयना धरण सातारा या जिल्ह्यात आहे. नर्मदा नदीचा उगम खालीलपैकी कोठे होतो? तर नर्मदा नदीचा उगम जो आहे ना तो खालीलपैकी अमरकंटक या ठिकाणी होतो. IMP आहे बघा. अमरकंटक नर्मदा नदीचा उगम. जागतिक पर्यावरण दिन कोणत्या तारखेला असतो? तर जागतिक पर्यावरण दिन जो आहे ना तो 5 जूनला असतो. कधी असतो? 5 जून जागतिक पर्यावरण दिन. लक्षात ठेवायचं, जागतिक पर्यावरण दिन 5 जून. ओझोनचा थर वातावरणाच्या कोणत्या विभागात आढळतो? ओझोनचा जो थर आहे ना तो वातावरणाच्या स्थितांबर या विभागात आढळतो. महाराष्ट्रातील कांदवलन सर्वाधिक कोणत्या भागात आढळतात? काय आहे? कांदवलन कोणतं? तर कोकण या ठिकाणी आढळतात. तत्पूर्वी आपल्या चॅनलला कोणा नवीन असेल तर मित्रांनो सबस्क्राईब करा. IMPच क्वेश्चन आपण घेऊन येतो प्रत्येक वेळेस. प्रोजेक्ट टायगर भारतात कोणत्या वर्षी सुरू झाला? तर प्रोजेक्ट टायगर जो आहे ना तो 1973 रोजी भारतात सुरू झालेला आहे. 1973 प्रोजेक्ट टायगर कधी झाला? 1973 रोजी भारतात सुरू झाला. सत्यशोधक समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली? महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? महात्मा ज्योतिराव फुले. महात्मा ज्योतिराव फुले यांनी काय केलेलं आहे? पुण्यामध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे. हवेमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण किती टक्के असते? तर हवेमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण जे आहे ना ते मित्रांनो 21% असते. किती टक्के असते? 21% असते हवेमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण. नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान पुढीलपैकी कोठे आहे? नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान पुढीलपैकी कोठे आहे? तर गोंदिया या ठिकाणी नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान आहे. कोठे? गोंदिया.
नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान कुठे, तर गोंदिया. नीट लक्षात ठेवायचं. खालीलपैकी सौर ऊर्जेचे मुख्य स्रोत कोणते आहेत? खालीलपैकी सौर ऊर्जेचे मुख्य स्रोत सूर्य. काय आहे? सूर्य हे काय आहे? मुख्य स्रोत आहे. ग्लोबल वॉर्मिंगसाठी मुख्य तत्वे कोणता वायू कारणीभूत आहे? ग्लोबल वॉर्मिंगसाठी तर कार्बन डायऑक्साईड हा काय आहे? वायू कारणीभूत आहे ग्लोबल वॉर्मिंगसाठी. तर कसे वाटले आजचे क्वेश्चन कमेंटमध्ये सांगा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. महात्मा गांधीजींचा पहिला सत्याग्रह महाराष्ट्रात कोठे झाला? तर महात्मा गांधीजींचा पहिला सत्याग्रह महाराष्ट्रात खेड या ठिकाणी झालेला आहे. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.